नमस्कार. आजचा आपला विषय या मराठी राज्याचं नेमकं करायचं काय. 1 मे नुकताच परवा झाला. हा महाराष्ट्र दिन, हा मराठी राजभाषा दिन. मात्र हा दिवस तेवढ्या उत्साहात साजरा होत नाही जेवढ्या उत्साहात भाषा पंधरवडा या नावावर साहित्य पंधरवडा साजरा होतो जानेवारी महिन्यात, किंवा 27 फेब्रुवारीचा मराठी भाषा गौरव दिन हा साजरा होतो. त्या तुलनेमध्ये 21 फेब्रुवारीचा जागतिक मातृभाषा दिन किंवा महाराष्ट्र दिन हा कामगार दिनसुद्धा आहे. आणि हा महाराष्ट्र 1 मे रोजी निर्माण होण्याच्या मागचं कारणच हे आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मोठी कामगार शक्ती होती आणि जे हुतात्मा झाले, ज्यांचं स्मारक फ्लोरा फाउंटनला आहे, त्याच्यामध्ये कामगार आहेत, कष्टकरी आहेत, गिरणी कामगार आहेत. 106 जे हुतात्मे झाले. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती ही हौतात्म्य देऊन झालेली आहे. याचं स्मरण आपण दरवर्षी 1 मेला महाराष्ट्रातल्या 12 कोटी मराठी जनतेसमोर ते राहील त्यांना याची काय काळजी घेतो? नाही घेत. आपण तर कामगार ही शक्ती आहे विसरूनच गेलो आहोत. तिचं जेवढं खच्चीकरण करता येईल तेवढं आपण करतो आहे. ज्यांनी हा जो बहुजन वर्गातून आलेला मोठा गिरणी कामगार असेल, कष्टकरी असेल, शेतमजूर असेल, हा सगळा ग्रामीण भागातून मुंबईत आलेला होता आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये हौतात्म्य पत्करलेला त्यांनी महाराष्ट्र निर्माण केला, ज्याच्या मागे सगळे प्रकारचे लोक होते, सगळे वर्ग होते. पत्रकार, चित्रकार, कलावंत, शाहीर, कवी, लेखक, बुद्धिवंत, विचारवंत, सामान्य मध्यमवर्गीय मराठी माणूस, या सगळ्यांचं हे मराठी भाषिक राज्य आहे. या मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीची मुख्य म्हणजे धुरा, पाया जो रचला, तर लालजी पेंडसेंनी सुद्धा महाराष्ट्राच्या महामंथनमध्ये सुरुवातीलाच नमूद करून ठेवला आहे की याचा पाया जो रचला गेला तो 1938 साली नागपूरच्या प्रांतिक असेंब्लीमध्ये बॅरिस्टर रामराव देशमुखांनी जो पहिला ठराव स्वतंत्र मराठी भाषिक राज्याचा मांडला होता. हा संयुक्त महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य होण्याचा पाया तिथे रचला गेला. याचंही स्मरण या निमित्ताने आपण राज्याला करून दिलं पाहिजे. 1946 साली बेळगावला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये गत्रम माडगुळकर अध्यक्ष होते. तिथे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठरावाचा जो उच्चार झाला, तिथून पुढे संयुक्त महाराष्ट्र समितीचं निर्माण होऊन आंदोलनामध्ये पुढे रूपांतर होत गेलं आणि बेळगाव, कारवार, निपाणी, डांगसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, म्हणजे मुंबईसह, ही जी एक मोठी घोषणा होती. तो महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र जे स्वप्न होतं तो झालंच नाही अजून. ते बेळगाव, ते कारवार, ते निपाणी, ते धारवाड, ते अजून 3 पिढ्या झाल्या संघर्षच करतायत, लाट्याखाट्या खातायत, तुरुंगात जात आहेत तिथे महाराष्ट्रात येण्यासाठी. डांग तर गुजरातमध्ये निघून गेला आहे. मध्य प्रदेशात गेलेला जो मराठी भाग आहे त्याबद्दल तर आपण कधी बोलतच नाही. आता तिथे मराठीची अवस्था काय याबद्दल आपण बोलत नाही. बराचसा भाग नागपूर, पूर्व विदर्भाकडचा हा मध्य प्रदेशात जो गेला, आज जो छत्तीसगडचा भाग आहे, हा सगळा मराठी बहुल भाग होता. हे मराठी भाषिक राज्य जे होतं, हिचा भूगोल त्याच वेळेला मर्यादित झाला आणि अद्याप जे लोक त्यासाठी लढतायत येण्यासाठी, त्यांना आपल्यात घेण्यासाठी महाराष्ट्र फारसा उत्सुक नाही अशी त्यांची भावना झाली. हा 38 सालचा जो ठराव आहे, इथून जे 1946चा बेळगावचा जो साहित्य संमेलनातला ठराव आहे, यांनी पाया रचला आहे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा, या मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीचा. आणि नागपूर ही तर राजधानी होती मध्य प्रदेशाची. आम्ही नागपूरकर वैदर्भीय हे राजधानी सोडून, तिचा त्याग करून, तिचे सगळे लाभ सोडून आलेलो आहोत आणि मुंबई राजधानी स्वीकारलेली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये विदर्भ आणि मराठवाडा निजामाकडे होता. तो 1 वर्षानंतर स्वतंत्र झाला होता. तर विदर्भ आणि मराठवाडा हे जे महाराष्ट्रात येणारे भाग होते
जे अतिशय मागास होते, अविकसित होते, त्यांच्याकरता भारतीय राज्यघटनेमध्ये स्वतंत्र तरतूद करून 370 नंतर 371 कलम तयार करण्यात आलं होतं आणि राज्यपालांना अधिकार दिले गेले होते की या विदर्भ मराठवाड्याच्या विकासाची स्वतंत्र मंडळ निर्माण करून त्यांना पुरेसा निधी देऊन त्यांना विकासाच्या समपातळीवर आणण्यासाठी. हे सगळं या निमित्ताने स्मरण कोण करून देईल पुढच्या पिढ्यांना? कोण सांगेल हा इतिहास? महाराष्ट्र दिनाच्या, मराठी राजभाषा दिनाच्या, मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीच्या निमित्ताने यावर आपण का बोलत नाही गांभीर्याने? सगळ्यात कमी जर कुठली आयोजनं होत असतील तर ती महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने. का आपण एवढं, का या मराठी राज्यामध्ये आपली ही एवढी उदासीनता? आपलाच इतिहास पुढच्या पिढ्यांना नीट सांगण्याबद्दलची. आज विदर्भामध्ये 1 मे हा काळा दिवस म्हणून साजरा होतो आजही 63 वर्षानंतर. का? जे कोणी ते मूढभर असतील, पण ते त्यांना अधिकार आहे, हक्क आहे बोलण्याचा, आपल्या भावना बोलून दाखवण्याचा. का त्यांच्या भावना अजूनही अशा आहेत? का त्यांना अजूनही वैषम्य वाटतंय संयुक्त महाराष्ट्रात आल्याबद्दल? नागपूर करार हा विदर्भ आणि मराठवाडा दोघांसाठी आहे. त्याचं कधीही पालन झालं नाही, त्याला कधीही वैधानिक दर्जा दिला गेला नाही. थातूर मातूर 10 दिवसाचं अधिवेशन दाखवण्यापुरतं नागपूरला केलं जातं, त्याच्यावर आपण करोड रुपये खर्च करतो, जो निरर्थक आहे. त्या करारानुसार सगळी संचालनालयं ही नागपुरात हवी होती, विदर्भात हवी होती, ती सगळी मुंबई पुणे केंद्रीय आहेत. त्या करारानुसार विदर्भ आणि मराठवाड्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नोकऱ्या द्यायला हव्या होत्या, दिल्या गेल्या का कधी? किती अनुशेष आहे प्रचंड मोठा. आणि विदर्भ मराठवाड्यातले लोक याबद्दल बोलायला लागले की पश्चिम महाराष्ट्र फार कुत्सित आणि हास्यास्पद पद्धतीने पाहतो या सगळ्याकडे, की विदर्भावर अन्याय झाला म्हणून हास्यास्पद करून टाकली ही गोष्ट. ही हास्यास्पद नाही आहे, हसण्याची गोष्ट नाही आहे, ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. तो अनुशेष वाढत गेलेला आहे विदर्भाचा, त्याच्यावर आपण कितीदा आयोग नेमलेले आहेत. त्या आयोगांच्या अहवालांचं पुढे काय झालंय? तो अनुशेष दूर करण्याचं काय झालंय? यावर सगळी चर्चा महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानेच व्हायला हवी असते, ती बंद करून टाकली गेली आहे. माध्यमांमधून, वृत्तपत्रांमधून या विषयावर काही ना काही अगोदर यायचं, तेही बंद झालेलं आहे. आपण नुसतेच कर्मणूक प्रधान चंगळबाजी हौस मौस करत कोणताही दिवस साजरा करणारे लोक होत चाललेलो आहोत. आपल्याला भाषा, इतिहास, संस्कृती, परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यामध्ये काही रुची राहिली आहे की नाही या मराठी राज्याला? 63 वर्षात या मराठी राज्याने वेगवेगळ्या विभाग जे आले महाराष्ट्रामध्ये, यांच्या भाषिक सांस्कृतिक ऐक्याची काय काळजी घेतलेली आहे? का मराठवाड्यामध्ये सुद्धा विलगतेची भावना निर्माण होते विदर्भासारखी? का विदर्भातली विलगतेची भावना अजूनही आपण नाहीशी करू शकलेलो नाही आहे? सत्तेवर असताना अखंड महाराष्ट्र आणि सत्तेवर नसलेले पक्ष जे असतात ते विदर्भाचा खुळखुळा वाजवतात. का जिवंत ठेवतात विलगतेची भावना? मग का करतात हे राजकारण? का देतात आश्वासनं त्यांना? का परिपूर्ती करत नाहीत त्यांची? हे प्रश्न विचारतात ते 1 मेच्या दिवशी विदर्भवादी तिथले. आणि संयुक्त महाराष्ट्रवाद्यांना चालते व्हा आमच्यासारखे जे अखंड महाराष्ट्रवादी आहेत, काय उत्तर देणार आम्ही त्यांना? अखंड महाराष्ट्राच्या वतीने, महाराष्ट्र अखंड राखू इच्छिणाऱ्या लोकांच्या त्यांची तरी कुठे सरकार काळजी करत आहे? असं हे दुटप्पी राजकारण जे आहे, विलगतेची भावना विदर्भ मराठवाड्यातली वाढती ठेवायची, त्याचं राजकारण करत राहायचं, खास विदर्भ मराठवाड्यासाठी असलेल्या गोष्टींवर अंमलच करायचा नाही. राज्यपालांना असलेले जे स्वतंत्र अधिकार आहेत तेही पुरेसे वापरायचे नाही. जी काही मंडळं, विकास मंडळं आहेत, विदर्भ विकास मंडळ 4 वर्ष झालं, त्याला मुदत वाढत नाही. मुदत वाढत नाही तर निधी कुठून आला? निधी नाही तर अनुशेष वाढतच राहणार ना विकासाचा. मुदत संपून गेल्यावरही 4-4 वर्ष आणि त्याच्यासाठी न्यायालयात जायची वेळ येते. राज्यघटनेने दिलेल्या कलमानुसार असलेलं काम आहे, त्याचा अंमल करण्यासाठी सुप्रीम कोर्टाला म्हणावं लागतं की अंमल करत नाही, तुम्ही अंमल करून द्या. मराठी भाषिक राज्य आहे. याच भागामध्ये केंद्राचे उद्योग कुठे आहेत? सगळे महाराष्ट्रातले. आमच्या लहानपणी नागपूरला MIDC झाली. आमच्या तरुणपणी नागपूरला बुटीबुरीची आशियातली सगळ्यात मोठी इंडस्ट्रियल इस्टेट असं स्वप्न दाखवलं गेलं.
आम्ही म्हातारे होत आले असताना मिहानचं स्वप्न दाखवलं गेलं. नुसती जमीन गेली शेतकऱ्यांची उपजाऊ. उद्योग कुठे आले? या 3 इंडस्ट्रियल इस्टेट जरा जाऊन पहा, बुटीबोरीमध्ये जाऊन पहा, आमच्या MIDC जे काही छोटे मोठे उद्योग होते बंद पडलेले आहेत. ते टिकवण्यासाठी काय केलं राज्यांनी, राजकारण्यांनी, नेतृत्वानी, निर्वाचित जनप्रतिनिधींनी, मंत्र्यांनी, खासदारांनी, आमदारांनी? आणि मिहानमध्ये तरी कोणते उद्योग आणले? मोठे रोजगार निर्माण करणारे किती उद्योग आले? सगळे मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, बेलापूर, नवी मुंबई, तिसरी मुंबई तयार करायची आता आपल्याला. विकासाचं तिसरं केंद्र मुंबईच्या भोवती उभं करायचं आहे. ही विकासाची केंद्र आणि सगळी राज्यातले सगळे मजूर तिथे कामाला आणायचे आहेत. वेगवेगळ्या विभागांमध्ये, प्रदेशांमध्ये विकासाचं विकेंद्रीकरण करण्याच्या कोणत्या योजना आहेत त्या राज्याजवळ? त्या असत्या तर भाषिक सांस्कृतिक ऐक्य दिसलं असतं, विलगतेची भावना राहिली नसती. लोकांना तिथल्या तिथे त्यांच्या त्यांच्या पातळीवरती रोजगार उपलब्ध झाला असता. तो होत नाही म्हणून स्थलांतर करावी लागतात. नागपूर, विदर्भ ही तर पेन्शनरांची गावं झालेली आहेत. उद्योगच नाही, रोजगारच नाही, कसे थांबतील तरुण तिथे? म्हणून विलगतेची भावना वाढते, म्हणून ऐक्य स्थापन होत नाही. 63 वर्ष झाल्यानंतरही या राज्याचं भाषिक सांस्कृतिक ऐक्य काय दर्जा आहे, काय गुणवत्ता आहे त्या ऐक्याची? ही जी परिस्थिती आपण निर्माण करून ठेवतो एकूणच संपूर्ण राजकारणासाठी, सत्तेसाठी, आपल्या वर्चस्वासाठी, त्याच्याकडे डोळे उघडून एकदा जरा मराठी भाषिक राज्यकर्त्यांनी बघावं. महाराष्ट्र दिनी सिंचन प्रकल्प, सर्वाधिक सिंचन कुठे आहे? विदर्भात आहे, मराठवाड्यात आहे. विदर्भात तर छोट्या छोट्या सिंचन प्रकल्पाच्या कितीतरी वर्षांच्या पडलेल्या निधीच्या अनुशेषासाठी न्यायालयामध्ये जाऊन उभं राहतात लोक. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठे होतात? सर्वाधिक विदर्भात, मराठवाड्यात. का? कारण त्यांना हवे असलेल्या सोयी, सुरक्षितता, कायदे, संरक्षण आपण उपलब्धच करून दिलेलं नाही. या सगळ्यांचं स्मरण करायला नको महाराष्ट्र दिनी आपण? ज्या दिवशी हे राज्य स्थापन झालं त्याचा आढावा घ्यायला नको? कोण बोलतं त्याच्यावरती? का बोलत नाही आपण? का टाळतो आपण हे सगळं वास्तव? नुसतं चकाचक, गुळगुळीत, आभासी अशा विकासाचं वास्तव लोकांना भ्रम निर्माण करून उभं करायचं, त्याचाच प्रचार करायचा आणि त्यांना पूर्ण वास्तवापासून तोडून टाकायचं. याने राज्याचं नुकसान होत आहे. विदर्भ, नागपुरात सिंचनाचे प्रकल्प नाहीत. कोणते प्रकल्प येतात? वीज निर्मिती करणारे, प्रचंड प्रदूषण पसरवणारे, अतिरिक्त वीज निर्मिती करून घेणारे असे कारखाने विदर्भात, आणि सगळे लाभाचे विदर्भाच्या बाहेर. कशी काय विलगतेची भावना नाही निर्माण होणार लोकांना? राज्याच्या सगळ्या संस्थांची मुख्यालयं नागपूर कराराचं पूर्ण उल्लंघन करून कुठे आहेत? मुंबई, पुणे केंद्री. राज्याच्या भाषा, साहित्य, संस्कृती केंद्री मंडळं, समित्या हे सुद्धा कुठे आहेत? सगळे मुंबई, पुणे केंद्री. का? राज्य म्हणजे काय? फक्त मुंबई, पुणे एवढ्यापुरतं मर्यादित आहे का या भूगोलापुरतं? त्याची आपण उपकेंद्र, विभागीय केंद्र सुद्धा 63 वर्षात स्थापलेली नाही आहेत या भाषा, साहित्य, संस्कृतीच्या आपल्या मंडळांची. राज्य मराठी विकास संस्था नागपुरात मुख्यालय मागितलं गेलं होतं. रवींद्र नाट्य मंदिर जे प्रभादेवीला झालं ते नागपुरात व्हायचं होतं. रेमंड सायन्स म्युझियम जिथे आहे तिथे. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची शाखा महाराष्ट्रातली कित्येक वर्षापासून विदर्भात मागितली जात होती, मुंबईत दिली गेली. साहित्य अकादमीचं विभागीय कार्यालय, नॅशनल बुक ट्रस्टचं विभागीय कार्यालय जागा देऊ केली होती. का मुंबईत नेण्यात आली? आमचे विदर्भाचे सगळ्या पक्षांचे नेते सुद्धा त्याला कारणीभूत आहेत, जननेते सुद्धा. त्यांना काडीचा रस नाही या सगळ्यांमध्ये, संवादच नाही त्यांचा या क्षेत्राशी. काडीचाही काही ठाऊक नाही त्यांना यातलं जे आम्ही सांगतोय. ठाऊक करूनही घ्यायची इच्छा नाही. जणू सगळी अध्यक्षपद मंडळांची सध्या कुठे आहेत? भाषा, साहित्य, संस्कृती या शासनाची एकट्या पुण्यामध्ये. जणू काही विदर्भात, मराठवाड्यात, इतर प्रदेशात विद्वत्ता आणि प्रतिभाच नाही. हा संदेश देत आहे का हे मराठी राज्य? कोणाची जबाबदारी आहे ही? सगळ्या विभागांना समान प्रतिनिधित्व प्रत्येक ठिकाणी मिळत आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी या राज्याची आहे, या मराठी भाषिक राज्याची आहे. ती पार पाडली जात नाही.
सगळं मुंबई पुणे केंद्रित आहे विकास सगळ्या क्षेत्रातला. या साऱ्याचे केंद्र उपकेंद्र विभागीय केंद्र सुद्धा का नाही आहे 63 वर्षानंतर राज्यामध्ये. विविध विभागामध्ये एकूण आपण त्याच्याकडे इतकं घोर दुर्लक्ष केलेलं आहे राज्यकर्त्या वर्गाने की उपेक्षित आणि मागासच हा राखत राहिला हा वर्ग हा भाग हा भूभाग तरच कदाचित राजकारणाचं भलं होईल असा विचार राजकारणी करतात का हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. का दुर्लक्ष आहे त्यांचं या सगळ्याकडे. महाराष्ट्राचं अखंडत्व टिकवण्याची भावना प्रबळ होण्याऐवजी ती क्षीण होण्यामध्ये याचं रूपांतर होत चाललेलं आहे. हे जरा महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण मोठ्याने सांगितलं पाहिजे आणि जरा प्रत्येकाने त्याचं नीट आत्मपरीक्षण केलं पाहिजे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला जणू हे विभाग जड झाले आहेत आणि देऊन टाका वाटल्यास एकदाचा विदर्भ ही भाषा बोलली गेलेली आहे ऐकलेली आहे आम्ही त्याला उत्तर दिलेलं आहे आम्ही सार्वजनिकरित्या. कशी का ऐक्याची भावना स्थापन होईल. कशासाठी निर्माण केलं मराठी भाषिक राज्य आपण. एका मराठी भाषेमध्ये असलेल्या सर्व विभागांच्या ऐक्यासाठी. आणि तरीही या राज्यातल्या मराठी ऐक्यासाठी मराठी राज्य टिकण्यासाठी ही राजधानीचा दर्जा त्याग करून आलेल्या विदर्भांनी सतत त्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. मराठी ऐक्याचा भाषिक सांस्कृतिक ऐक्याचा सतत पुरस्कार केलेला आहे. कशासाठी केलेला आहे हा पुरस्कार. आणि अखंड महाराष्ट्र टिकण्यासाठी. का टिकला पाहिजे. कारण मराठीचं एक भाषिक राज्य टिकलं पाहिजे. नाही आहे का रस पश्चिम महाराष्ट्राला हे टिकवण्यामध्ये मुंबई पुण्याला राज्यकर्त्यांना महाराष्ट्राच्या. मग का स्वतंत्र विदर्भाबद्दल बोलता तुम्ही सत्तेवर नसता त्यावेळेला. का गाजर दाखवता तिथल्या लोकांना विलगतेचं. मग कोण जबाबदार आहे या संपूर्ण परिस्थितीला. हे मराठीचं संयुक्त भाषिक राज्य आहे. हे राज्यकर्ते विसरलेले आहेत. त्यांना आधी आठवण करून दिली पाहिजे वेगवेगळ्या विभागांनी मराठी भाषिक राज्य निर्माण करण्याकरता केलेल्या त्यागाची. विदर्भाची मराठवाड्याची या भागामध्ये आलेल्या काय काय सोडून लोक आपले आले संधी. सर्वसामान्य मराठी भाषिक समाजाची मराठी ही भाषा आहे. ती टिकवली जावी वाढवली जावी संवर्धन तिचं व्हावं. कोणी टिकवली आहे ती. कोणाची आहे ही भाषा. जो प्रचंड मोठा बहुजन समाज शेतकरी शेतमजूर कृषी वर्गातला माणूस वारकऱ्यांमधला आहे. हा महानुभाव आहे. हा लिंगायत आहे. आणि हे जे संप्रदाय आहेत त्यांनी टिकवली आहे मराठी बहुजनांची. त्यांची आहे मराठी. त्यांचं आहे भाषिक राज्य. त्यांच्या मराठीची जी जी उपयोजित रूपं आहेत आणि जे वाङ्मय आहे जे गद्यपद्य आहे आणि जो त्यांचा मराठीतून चाललेला सगळा व्यवहार आहे त्याने टिकली आहे हो मराठी. उच्च शिक्षित वर्गाने टिकवली नाही आहे मराठी. मात्र 63 वर्षात या मराठी राज्यात आज मराठीची कधी नव्हे तेवढी अवहेलना होते. कधी नव्हे एवढी मराठी भाषेसमोर आज आव्हानं उभी झालेली आहेत. मराठी राज्यकर्त्यांचे हितसंबंध मराठीमध्ये असण्यापेक्षा इंग्रजीमध्ये अधिक गुंतलेले आहेत. मराठीचं इंग्रजीकरण करण्याचं खाजगीकरण करण्याचं शाळा चालवण्यातून आपण सरकारची जबाबदारीतून मुक्त होण्याचं अशी स्वप्न राज्यकर्त्यांना पडतायत आणि ती प्रत्यक्षात उतरतायत. 63 वर्ष होऊनही बहुजनांच्या मराठीला अद्यापपर्यंत सगळ्या ज्ञानशाखांमधल्या सगळ्या स्तरावरच्या सर्व विषयांच्या अध्ययन आणि अध्यापनाचं माध्यम आपण करू शकलो नाही. हे आपलं अपयश आहे या राज्याचं राज्यकर्त्यांचं सर्वपक्षीय सामूहिक. इच्छाशक्ती कुठे आहे आपली मराठीच्या मागे उभी असायला हवी ती सगळ्यांची. मराठी आपल्याला अद्याप ज्ञानभाषा करता आलेली नाही आहे. 63 वर्ष झाली या राज्याच्या निर्मितीला. तरीही आपण ना ती ज्ञानभाषा करू शकलो ना मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्यांना आश्वस्त करू शकलो की त्यांना रोजगाराच्या विकासाच्या उन्नतीच्या चांगल्या जीवनाच्या चांगल्या दर्जाच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे इंग्रजी शरणता आपण वाढवली. राज्य मराठीचं केलं आणि शरणता इंग्रजीची वाढवली. मराठी राज्याच्या नावावरती आपण इंग्रजीला उदार आश्रय दिलेला आहे. जसं एखादा संस्थानिक किंवा राजा त्या काळी परधर्मीयांना आश्रय देत असे ना तसं आपण इंग्रजीला प्रचंड मोठा आश्रय दिलेला आहे.
आपण जर आश्वस्तच करत नाही आहे मराठी माध्यमातून मराठी भाषेतून व्यवहार करणाऱ्यांचं जीवन आपण सुरक्षित करू, त्यांच्या संधी सुरक्षित करू, तसे कायदे करू, तर कसं काय पालक मुलांना घालणार आहेत? आणि मग आपण सांगतो पालकांना इंग्रजी शाळा हव्या आहेत. तुम्ही कधी पालकांचं प्रबोधन केलं की इंग्रजी शाळेत घालू नका? आम्ही करतो ते, राज्यकर्ते कधी करतात? ते तर CBSE उघडून देतात, इंटरनॅशनल बोर्ड उघडून देतात, कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीयकरणाच्या गोष्टी करतात. करा ना, दर्जा आणि गुणवत्तेच्या गोष्टी करा. हा देश ज्यांनी उभा केला नाही, सगळे सरकारी शाळेतून मराठी माध्यमातूनच आपापल्या भाषांच्या माध्यमातून शिकून आलेले आहेत, तज्ज्ञ आहेत, गुणवत्ताधारक आहेत, दर्जेदार भारत निर्माण केलेला आहे. कोणी सांगितलं तुम्हाला सरकारी शाळांमधून दर्जा आणि गुणवत्ता टिकवता येत नाही? तुम्हाला टिकवायची नाही आहे, तसं वातावरण निर्माण करायचं आहे. इथे दर्जा आणि गुणवत्ता नाही आहे असं म्हटलं गेलं पाहिजे, आणि फक्त चकाचक दिसणाऱ्या इंग्रजी शाळांमध्ये दर्जा आणि गुणवत्ता आहे. 63 वर्षानंतर हे चित्र आपण उभं करतो आहे. मराठी ही अद्यापही सगळ्या विषयांची, शिक्षणाची, उच्च शिक्षणाची माध्यम भाषा आपल्याला करता आलेली नाही आहे. मराठी माध्यमांच्या शाळा वाढवण्याऐवजी आपण इंग्रजीकरण, समूहीकरण, खाजगीकरणाच्या नावावरती सरकारची तिथली जबाबदारी सरकार काढून घेत आहे. त्या आपण मराठी माध्यमाच्या शाळा बंद करायला निघालो आहे. मराठी राज्याचा हा आढावा कोण घेईल? महाराष्ट्र दिन कशा करताय? 1 मेचं स्मरण कशाकरता करायचं? 63 वर्षात राज्याला मराठी भाषा धोरण नव्हतं, आणि जे आता दिलं आहे ते तुटपुंज आहे. तज्ज्ञांनी जे धोरण दिलेलं आहे त्यातलं कितीतरी गाळून 12 पानी फक्त शासन निर्णय त्या धोरण, आणि तज्ज्ञांनी दिलेलं धोरण अद्यापही मराठी भाषा विभागाने त्यांना सांगून, पत्र पाठवून अद्यापही संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेलं नाही. आणि 2014 सालचं जे धोरण तयार करण्यात आलं होतं, जे सरकारने स्वीकारलेलं नाही ते उपलब्ध आहे. जे स्वीकारलं ते उपलब्ध नाही का? लोकांसमोर का फसवणूक करताय तुम्ही? आम्ही तुम्हाला कोणतं धोरण दिलं हे लोकांना कळू देत ना, तुम्ही काय गाळलं तेही कळू देत. पारदर्शी का नाही राहत हे राज्य? 63 वर्षानंतर हे प्रश्न आपल्याला विचारावे लागतात आहे. राज्यात 44,146 गावं आहेत, आणि गाव तिथे ग्रंथालय करणार होतो आपण 40 वर्षापासून. ही घोषणा आहे आपली राज्याची. केवळ 12,000 ग्रंथालय आहेत. अजून गावांमध्ये ग्रंथालय पोहोचवू नाही शकलेलो आपण. सगळ्या राज्यात मिळून ललित साहित्याच्या पुस्तकांच्या विक्रीची 50सुद्धा दुकानं नाही आहेत. 11 कोटी लोक राहतात महाराष्ट्रामध्ये. याचा अर्थच असा आहे की ग्रंथ संस्कृती, वाचन संस्कृती, ग्रंथ व्यवहार, प्रकाशन व्यवहार, लेखन व्यवहार हा सगळा आपल्याला वाढवताच आलेला नाही आहे मराठीचा. त्याबद्दल प्रचंड घोर अनास्था. प्रकाशकांचं पाहिल, लेखकाचं पाहिल, वितरकाचं पाहिल, ही अशी सुटी जबाबदारी नाही आहे. याच्या मागे धोरणात्मक जबाबदारी सुद्धा उभी आहे. ग्रंथालय सेवकांना 40 वर्षापासून, 45 वर्षापासून आज त्यांना मजुरापेक्षाही कमी रोजगार मिळतोय, आणि ग्रंथसंस्कृतीच्या आपण गप्पा मारतो. त्यांच्या वेतन श्रेणीचा प्रश्न आपण सोडवू शकत नाही. राज्य मराठी विकास संस्थेसारखी शासनाची मराठीची सर्वाधिक महत्त्वाची संस्था, सर्वाधिक महत्त्वाचे प्रकल्प जिथे चालतात, तिथल्या लोकांना अजून आपण निवृत्ती वेतनाबद्दल आश्वस्त करू शकत नाही. निवृत्तीला आलेले आहेत लोक. 63 वर्षाचं मराठी भाषिक राज्य. हा एवढेच इतके छोटे प्रश्न आपण सोडवू शकत नाही. छोट्या माणसांचे छोटे प्रश्न. एवढा पैसा नाही आहे या राज्याजवळ. इतकी अवस्था आर्थिक खराब आहे या राज्याची 63 वर्षानंतर. अद्यापही सांस्कृतिक धोरणाला 13 वर्ष झाले. एक नवीन पैशाची तरतूद 13 वर्षात नाही अंदाजपत्रकामध्ये. त्याच्यावरती त्याच्या अंमलासाठी 13 वर्षापासून आम्ही ओरडतोय. राज्य सांस्कृतिक विकास महामंडळ स्थापन करा, विभागीय सांस्कृतिक विकास मंडळ स्थापन करा. सरकार कानावर घेत नाही आहे बिलकुल. यंत्रणाच नाही तर अंमलबजावणी काय करणार धोरणाची? तुम्ही धोरण कागदावर ठेवून करणार काय आहेत नुसते? ही यंत्रणाच जर नाही. राजभाषा अधिनियम 1964 पासून आपण केला. मराठीच्या कार्यकर्त्यांनी जागृती केल्यानंतर लोकांपर्यंत काही गोष्टी पोहोचत आहेत. मराठीत पाट्या असाव्या हे तर केव्हाच लिहिलेलं आहे ना राजभाषा अधिनियमामध्ये. मग मुंबई महापालिकेची निवडणूक आली म्हणजेच फक्त त्या बातम्या का येतात? इतर वेळी का येत नाही? या अधिनियमाची अंमलबजावणी का होत नाही? आपली माध्यमं, वर्तमानपत्र त्यावेळी सुद्धा त्यांनी विचारायला पाहिजे जबाबदारीने की का होत नाही अंमलबजावणी. ते त्यांचं काम करतात, पण मधून अंमलबजावणी याकरता होत नाही की 63 वर्षानंतर आपल्याजवळ केंद्राजवळ जसा राजभाषा हिंदी विभाग आहे ना, तसा महाराष्ट्राजवळ राजभाषा मराठी विभागच नाही आहे. जो मराठी भाषा विभाग आहे 10 वर्षापूर्वी निर्माण झालेला, 10-12 वर्षापूर्वी, ज्याच्याकडे कामच नाही आहे काही.
हा त्याला 4 संस्थांचं फक्त कंट्रोल नियंत्रण करतो. तो तर एक आता हस्तक्षेप करणारा वर्ग म्हणून ख्यातनाम झालेला आहे. तो तर बंद करण्याची मागणी आम्ही करून झालेली आहे. त्याच्याऐवजी राजभाषा मराठी विभाग त्याचं रूपांतर त्याच्यात करा असं आम्ही पत्र लिहून झालेलं आहे. हे राज्य मराठी भाषेचं आहे म्हणजे नेमकं काय आहे? दक्षिणेतील राज्याप्रमाणे आपल्या भाषांच्या रक्षणाचे कायदे करा म्हटलं आम्ही. 12वीपर्यंत मराठी सक्तीची करा म्हटलं. ती फार मुश्किलीने 10 वर्ष पाठपुरावा केल्यावर 10वीपर्यंत झाली. ती सुद्धा 3 वर्षापर्यंत तो कायदा स्थगित आहे. मराठी भाषेचं विकासाचं प्राधिकरण दक्षिणेमध्ये 10 वर्ष झाली. त्यांनी आपल्या भाषेच्या रक्षणासाठी अर्धन्यायिक यंत्रणा उभ्या केल्या भाषा विकास प्राधिकरणाचे. ते कायदे आम्ही सरकारला देऊन वारंवार पुन्हा स्मरण करतो. आपल्या सरकारला त्याची गरजच वाटत नाही. यंत्रणाच नाही आहे ना मराठी भाषिक राज्य मराठीतून चाललं आहे की नाही सगळा व्यवहार हे बघण्याची. आणि त्याकरता जर नसेल चाललं तर दंड करण्याची यंत्रणाच नाही आहे. ती निर्माण करा. सेमी ज्युडिशियल अर्धन्यायिक मराठी भाषा विकास प्राधिकरण हवं आहे. याचं स्मरण कोण करून देईल? 1 मे महाराष्ट्र दिन हे त्याच्यासाठीच आहे. 63 वर्षात आपण फक्त साहित्य शिकवत राहिलेलो आहे. भाषा शिक्षणाची सुरुवातच केलेली नाही आहे. वैज्ञानिक आधारावरती 8व्या वर्गापासून भाषा वैज्ञानिक आधारावर शिक्षण द्यायला हवं. भाषेचं शिक्षणच दिलं जात नाही आहे. त्यामुळे भाषेबद्दल सजगता भाषिक साक्षरता येईल कुठून? आपण भाषिक निरक्षर समाज आहोत. आपण संस्कृती निरक्षर समाज आहोत. आपल्याला भाषेचं संस्कृती म्हणजे धर्म नव्हे. संस्कृती फार व्यापक संज्ञा आहे. आणि भाषा म्हणजे साहित्य नव्हे. भाषिक व्यवहार लोकांचा साहित्यबाह्य 90% साहित्यबाह्य भाषेचा व्यवहार असतो. आपण भाषेचं शिक्षणच देत नाही ना. एकच वाङ्मयीन रूप साहित्यिक रूप भाषेचं म्हणजे सर्वश्रेष्ठ शुद्ध प्रमाण रूप असं होत नाही. हे अशास्त्रीय आहे. पण भाषा शिक्षणच नाही आहे. 63 वर्षामध्ये आपण भाषा विज्ञान विभाग महाविद्यालयांमध्ये उघडू शकलो नाही आहे आपलं राज्य. त्याच्यासाठी आपण प्रवृत्त करू शकलो नाही आहे. वैज्ञानिक पद्धतीने भाषा शिकवण्याची आपल्याला गरजच वाटत नाही आहे. कारण वैज्ञानिक वृत्तीचा समाज निर्माण करायचा नाही आहे का आपल्याला? भारतीय राज्यघटनेला करायचं आहे. आणि म्हणून आम्ही तो करावा म्हणून सतत आग्रह करतो आहे. 63 वर्षामध्ये मराठीच्या नावावर आपण कुठपर्यंत आलो आहे? केवळ व्यासपीठीय सादरीकरणात्मक टाळ्या वाजवणारे टाळ्या वाजवून घेणारे पुरस्कार लाभ वैयक्तिक लाभ शासनाच्या समित्या त्यातून जे काही असतील नसतील व्यक्तिगत लाभ ते करमणूक प्रधान उत्सवी अशी फक्त संमेलनं ती प्रचंड वाढली. ही संस्कृती गांभीर्य सगळं नष्ट झालं ना मराठीच्या संबंधातलं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचा आढावा कोण घेणार? त्याचं आत्मपरीक्षण कोण करणार? मराठीला अभिजात दर्जासाठी 10 वर्ष आपण उरफोड करतोय. रोज आपले राज्यकर्ते सगळ्या पक्षांचे आपले प्रतिनिधी खासदार आमदार मंत्री यांना का नाही आहे संवेदना आपल्यासारख्या मराठीला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे अशा? बाकी भाषांना कसा मिळाला? 6 भाषांना तो केवळ राजकीय दबावामुळे मिळाला. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांमध्ये तो राजकीय दबाव दिल्लीवर निर्माण करण्याची क्षमताच नसल्यामुळे मराठीला अभिजात दर्जा मिळत नाही अजूनही. ती ज्या दिवशी येईल त्या दिवशी तो आपोआप मिळेल. 6 भाषांना जो मिळाला तो 10 वर्ष आधी मिळालेला. या 10 वर्षात सध्याचं जे विद्यमान केंद्र सरकार आहे त्यांना मराठी भाषेला तो दर्जा देण्याची संधी होती. एका भाषेला अभिजात दर्जा ती टाळली आहे त्यांनी. एकाही भाषेला गेल्या 10 वर्षात अभिजात दर्जा मिळालेला नाही. उडियासारख्या भाषेला मिळाला तोही आधी मिळालेला आहे. उडियासारख्या भाषेला मिळतो पण मराठीला मिळत नाही. याचं आपल्याला काही वैषम्य वाटत नाही. सगळ्याच क्षेत्रामध्ये मराठी भाषेची एकूण जी स्थिती आहे तीही अशी आहे. याचं एकदा आपण आत्मपरीक्षण आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि त्यामुळे हे राज्य मराठी आहे म्हणजे नेमकं काय आहे? करायचं काय नेमकं या मराठी राज्याचं? अहो ज्या कामगार कष्टकरी मजूर मध्यमवर्ग लेखक पत्रकार चित्रकार कलावंत यांनी अतिशय कष्टाने हे राज्य चळवळ करून मिळवलं. त्या कामगारांचा कष्टकऱ्यांचा मजुरांच्या त्यांच्या हिताचे आणि सुरक्षेचे तरी किती कायदे आपण करतो आहोत. उलट जे होते ते आपण काढून घेतले. त्यांच्या अहिताचे कायदे करण्यामध्ये आपण तज्ज्ञ झालो. त्या जागी ते कायदे आले. त्यांची सुरक्षा गेली. रोजगार जातोय. जे वेगवेगळ्या विभागांमध्ये महाराष्ट्राच्या उद्योग वाढायला हवे होते रोजगार वाढायला हवा होता रोजगारविहीन विकास आणि त्या विकासाची रोज जाहिरात भ्रामक विकासाची
वेगवेगळ्या विभागांमध्ये उद्योगच नाही, रोजगार निर्मितीची केंद्रच नाहीत. अशा स्थितीमध्ये 63 वर्षानंतर विविध विभाग हे उद्योगविहीन, रोजगारविहीन होत चाललेले आहेत. आणि जे काही महाराष्ट्रामध्ये होते तेही परराज्यात चाललेले आहेत. हे मराठीचं राज्य म्हणायचं का? मराठीचं हे सगळं जे चाललंय हे मराठीच्या हिताचं की अहिताचं, याचा या महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवरती, 1 मेच्या पार्श्वभूमीवरती या मराठी राज्याचं नेमकं काय आणि कसं करायचं याचा जरा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. तो कोणी करणार आहे का? हा खरा प्रश्न आहे. धन्यवाद.